मी आज राज्यघटनेची थोडी तोंड ओळख करून देणार आहे. त्यामध्ये मानवाचे मूलभूत अधिकार, अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य, निवारा व रोजगार हे मानवाचे मूलभूत अधिकार आहे. यामध्ये आपण पाहतो अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य व निवारा. आपण पाहतो जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण, आरोग्य व रोजगार ह्या योजना राबवल्या जातात. तर बाकीच्या 3 योजना हे जिल्हाधिकारीमार्फत राबवल्या जातात. तर त्या जिल्हाधिकारीमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये अन्न, वस्त्र हा महाराष्ट्र शासन किंवा भारतीय शासनाने यामध्ये वस्त्र नागरिकांना देण्याच्या बाबतीत कोणतीही आत्तापर्यंत तरतूद केलेली नाही आहे. अन्नधान्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत धान्य पुरवले जाते. तर जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता आणि रोजगार ह्या योजना राबवल्या जातात. तर त्यामध्ये आपण पाहतो की यामध्ये मुख्य आपले गरज, अधिकार, हक्क आणि कर्तव्ये यामध्ये आपल्याला विश्लेषण करावं लागेल. तर ह्या मूलभूत गरजामध्ये अधिकार, हक्क आणि कर्तव्य आहे. तर आरोग्य आणि शिक्षण हे मूलभूत आपला हक्क आहे. ते सक्तीनं आणि मोफत दिलं पाहिजे. 26 जानेवारी 1950ला ज्यावेळेस भारतीय संविधान लागू झाले त्यानुसार तात्काळ शिक्षण व आरोग्य सक्तीनं आणि मोफत देण्याची तरतूद आहे. परंतु आज 2025पर्यंत आपण पाहतो 8वीपर्यंत शिक्षण हे सक्तीचं झालेलं आहे. त्याला RTE नुसार आपण म्हणतो. परंतु यामध्ये शासनाकडून नीतिमूल्याचं शिक्षण दिलं जात नाही आणि शिक्षणामधील जे तफावत आहे त्यामध्ये 5G एवढा बदल झालेला नाही आहे. आरोग्यामध्ये सुद्धा पण झालेला नाही आहे. आज आपण पाहतो की आरोग्याच्या बाबतीमध्ये शासन व जनता आणि यावर असणाऱ्या जे आयोग आहेत हे सुद्धा सक्षम नाही आहे. आज आपण पाहतो छोट्या छोट्या कारणामुळे सुद्धा कितीतरी नागरिक बळी गेलेले आहेत. छोट्या छोट्या आजारामुळे आणि शासनाने व जनतेने आणि आयोगाने दुर्लक्ष केल्यामुळे आज आपल्या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण किती आहे. पूर्ण देश साक्षर नाही आहे. आपण म्हणतो की माझा 100% देश साक्षर झालेला आहे. आज आपण पाहतो प्रत्येक शासन दरबारी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही बघा किती फाईलवर